कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. संध्याकाळी 6 नंतर 76 लाख मतदान वाढल्याप्रकरणी निवडणूक आयोगाला हायकोर्टाची नोटीस. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः युक्तिवाद केला. निवडणूक आयोगानं नियमावली पाळली नाही. निवडणूक आयोगानं 6 नंतरच्या मतदानाचे व्हिडिओ द्यावे. प्रकाश आंबेडकर यांचा हायकोर्टात युक्तिवाद. बीड जिल्ह्यातील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची चौकशी होणार. 2 वर्षात नियोजन समितीनं मान्यता दिलेल्या कामांची चौकशी होणार. मागील 2 वर्षात धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री. अंजली दमानी यांची उद्या पत्रकार परिषद. भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा. गेले 4 दिवस त्याच्यावर काम केलंय, दमानी यांचे ट्विट. सुरेश धसांचा पीए असल्याचं सांगत पैसे उकळणाऱ्याला चोप. जनाक्रोश मोर्चाच्या नावानं पैसे मागत असल्यानं चोप. आशिष विसाळ असं अधिकाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्या व्यक्तीचं नाव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुटुंबीय वर्षा बंगल्यावर जायला राहायला का घाबरतायत? संजय राऊतांचा खडा सवाल. काळी जादू काय हे राऊतांनी ठाकरेंना विचारावं. उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला त्यावेळी टोपलीभर लिंबू सापडले. रामदास कदमांचं राऊतांना प्रत्युत्तर. मुख्यमंत्री फडणवीसांनी वॉर संदर्भातील बोलावलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे गैरहजर. शिंदे नाराज असल्याच्या चर्चा, तर वैयक्तिक कारणांमुळे शिंदे बैठकीला गैरहजर राहिल्याची माहिती. शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले असं म्हणणं म्हणजे शिवरायांची उंची कमी करण्याचा प्रयत्न. राहुल सोलापूरकर यांच्या दाव्यावर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट. आता सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणं अनिवार्य. मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय. दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरली. साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकू खुपसून हत्या. शिर्डीत मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली. सुजय विखेंचं वक्तव्य. अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यात 70 वर्षीय सेवेकऱ्याची हत्या. 70 वर्षीय नामदेव दहातोंडे यांची हत्या. नगरमधील हत्या भयानक. याच्यावर धस आव्हाड बोलणार का? गुणरत्न सदावर्ते यांचा सवाल. वांद्रे टर्मिनस या ठिकाणी रविवारी एका महिलेवर ट्रेनच्या रिकाम्या डब्यात अत्याचार. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला बेड्या. खारघरच्या उत्सव चौकात डोक्यात हेल्मेट मारून एकाची हत्या. डोक्यात हेल्मेट मारल्यानं ब्रेन हॅमरेज झाल्यानं मृत्यू. मारहाणीची तक्रार करत असताना पोलिसांसमोरच मृत्यू. 2 लोकलमधील 3 मिनिटांचा वेळ 2 मिनिटांवर आणण्याचा आमचा प्रयत्न. खासगी कार्यालयांनी वेळा बदलाव्या याबाबत चर्चा सुरू. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतच्या सुनावणीची तारीख बदलली. 28 फेब्रुवारीऐवजी 25 फेब्रुवारीला सुनावणी होणार. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी 5 फेब्रुवारीला सोडत. ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडत काढली जाणार. महाकुंभमधील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकल्यानं नदीचं पाणी दूषित झालं. समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांचं वक्तव्य. जया बच्चन यांच्या वक्तव्यावर वाद निर्माण होण्याची शक्यता. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.